नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकर दाखल झाला आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं। यामध्ये फेब्रुवारी 2025 ते जून 2025 या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं, तर हेच नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे 2025 साठी आणि त्याचा जीआर सुद्धा निघालेला आहे। तर त्या जीआर नुसार कोणकोणत्या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना, बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्या शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी हा 2025 साठी नुकसान भरपाई 2025 साठी मंजूर झालेला आहे। ही सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे याबद्दलची सविस्तर अपडेट तुमच्या लक्षात येऊन जाईल। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आता 6 ऑगस्ट 2025 रोजी जून 2025 मध्ये बाधित झालेल्या शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे किंवा शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आणि याचा जीआर जो आहे तर तो 6 ऑगस्ट रोजी मंजूर करण्यात आलेला आहे। आता या जीआर नुसार कोणकोणत्या शेतकरी बांधवांना, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसा निधी म्हणजे किती निधी मंजूर झाला ते सविस्तर जाणून घेऊया। आता यामध्ये म्हणजे या जीआर नुसार 6 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित झालेल्या जीआर नुसार अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 2240 म्हणजे 2240 शेतकरी बांधवांना एकूण 27,05,79,000 रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता त्यानंतर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 6,156 शेतकरी बांधवांना एकूण 4,05,09,06 रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 साठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 186 शेतकरी बांधवांना 25,45,000 रुपयांचा निधी हा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 90,383 शेतकरी बांधवांना एकूण 45,45,03,000 रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 8,527 शेतकरी बांधवांना एकूण 4,71,21,000 रुपयांचा निधी हा वाशिम जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता 2025 म्हणजे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 साठी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला हेही जाणून घेऊया। तर फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीसाठी बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना 22 जुलै 2025 रोजी एक जीआर काढण्यात आला आणि या 22 जुलै रोजी जो जीआर काढण्यात आलेला आहे तर त्या जीआर नुसार मार्च मधील लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मार्चसाठी 84 शेतकरी बांधवांना एकूण 7,84,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर एप्रिल 2025 साठी छत्रपती संभाजीनगर असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, परभणी असेल आणि धाराशिव असेल या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधव जवळपास 2,955 शेतकरी बांधवांना एकूण 2,44,88,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता याचबरोबर मे 2025 या कालावधीमध्ये जे काय आत्ता आपण जिल्हे पाहिले यामध्ये परभणी, धाराशिव, लातूर असेल तर या सर्व हिंगोली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल या सर्व जिल्ह्यांना मे 2025 साठी सुद्धा 64,423 शेतकरी बांधवांना एकूण 57,45,88,000 रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकूण जर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 67,462 शेतकरी बांधवांना एकूण 59,98,20,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून। या व्यतिरिक्त आता आपण जर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा जर विचार केला तर या जिल्ह्यांसाठी एकूण 1,07,463 शेतकरी बांधवांना एकूण 81,27,27,000 रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता या व्यतिरिक्त आपण जर अहिल्यानगर, धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर या सर्व जिल्ह्यातील जवळपास 29,068 शेतकरी बांधवांना एकूण 27,80,34,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे।
आता या व्यतिरिक्त आपण जर फेब्रुवारी 2025 आणि मार्च 2025चा जर विचार केला तर फेब्रुवारी 2025 आणि मार्च 2025 या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, पुणे असेल, रत्नागिरी असेल आणि पालघर जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यांसाठी 1966 शेतकरी बांधवांना 1,24,25,000 रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता हा झाला फेब्रुवारी आणि मार्च 2025 मधील। तर आता मे 2025 मधील जर शेतकरी बांधवांचा विचार केला बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा, तर त्यामध्ये ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा विचार करता एकूण 13,608 शेतकरी बांधवांना 9,38,24,000 रुपयांचा निधी हा मे 2025 मध्ये बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता एप्रिल 2025चा जर आपण विचार केला तर एप्रिल 2025 मध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा या भागातील शेतकरी बांधवांना एकूण 5,015 शेतकऱ्यांना एकूण 5,96,15,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, ही होती सविस्तर अपडेट की 2025 मध्ये नुकसान पाऊस असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल या सर्व कारणांमुळे जे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांचं नुकसान झालं, हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे, GR काढण्यात आलेला आहे 6 ऑगस्ट रोजी आणि 22 ऑगस्ट रोजी 2 GR काढण्यात आलेले आहे। तर या 2 GR नुसार आज आपण काही जिल्ह्यांची अपडेट जाणून घेतलेली आहे आणि उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत तर यांची अपडेट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो, चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर एकदा सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।